माणूस जर मरण पावला तर त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात। हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिली जाते, तर ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात मृत व्यक्तीला दफन केलं जातं। मात्र पारसी धर्मियांच्या बाबतीत अंतिम संस्काराची पद्धतच काही वेगळी आहे, जी तुम्ही कधी ऐकली सुद्धा नसेल। नमस्कार, मी साहिल खरे, अनटोल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मित्रहो, तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये पारसी समाजाच्या लोकांची संख्या कमीच आहे। मात्र तरी देखील त्यांच्या योगदानामुळे पारसी लोकांचं समाजात एक वेगळं स्थान आहे। पारसी समाजामध्ये जर एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या व्यक्तीला स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत नाही तर टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे दखमा इथं नेलं जातं। टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे एक प्रकारची गोलाकार इमारत, जिच्या छतावर मृतदेह ठेवले जात। ही इमारत अगदी सामसूम ठिकाणी किंवा जिथे जास्त वर्दळ नाही अशा जागी बांधली जायची। पारसी धर्मात असं मानलं जातं की मृत शरीर हे अपवित्र असतं। पारसी धर्मात पृथ्वी, पाणी आणि अग्नी हे घटक अतिशय पवित्र मानले जातात। त्यामुळे मृतदेह दहन किंवा दफन करणं धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। शिवाय पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या पारसी लोकांचा असा विश्वास आहे की मृतदेह जाळल्याने अग्नीचा घटक अशुद्ध होतो आणि जर मृतदेह दफन केला तर पृथ्वी प्रदूषित होते। याचबरोबर मृतदेह नदीत देखील सोडू शकत नाही, कारण त्यामुळे पाणी देखील प्रदूषित होतं। म्हणूनच मृत व्यक्तीचा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्समध्ये उघड्यावर ठेवला जातो आणि प्रार्थना सुरू केली जाते। या प्रार्थनेनंतर मृतदेह गिधाड आणि गरुडांना खाण्यासाठी सोडला जातो। ही संपूर्ण प्रक्रिया पारसी समाजाच्या परंपरेचा एक भाग आहे। ही अंत्यसंस्काराची परंपरा पारसी धर्मात सुमारे 3000 वर्षापासून सुरू आहे। मात्र गेल्या काही वर्षात गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे पारसी समाजातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यात खूपच अडचणी येत आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षात पारसी लोक आपली प्रथा सोडून मृतदेह जाळून त्यावर अंतिम संस्कार करतायत। हे लोक यापुढे मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्सच्या वर ठेवत नाहीत, तर ते मृतदेह हिंदू स्मशानभूमीत किंवा इलेक्ट्रिक स्मशानभूमीत घेऊन जातात।